एक जण दुःखी होता, निराश होता, सतत संकट, सतत अडचणी, सतत प्रश्न. एका साधूकडे गेला. मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो, सुखाचा काहीतरी मार्ग सांगा. रोज कटकटी, रोज प्रश्न, रोज समस्या, रोज अडचणी, काही ना काही आहेच. साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो, फक्त माझं छोटस काम करायचं. म्हणे काय? म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत, आज रात्रीचा या उंटांना पहारा दे. ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये, मी तुला सुखाचा मंत्र देतो. त्याला म्हटलं एवढं सोपं काम, तयार आहे. तो लगेच त्या उंटाकडे गेला, रात्रभर पहारा द्यायला लागला. त्याला वाटलं की काही लोक 10ला झोपतात, काही 11ला, काही 12ला, पण 1 वाजेपर्यंत सगळे गाढ होतीलच ना. तास 2 तास थांबावं लागेल. पण 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, उंट जागेच. नंतर त्याच्या असं लक्षात आलं, एक बसला की दुसरा उठून उभा राहायचा. आता हा बसेल म्हणून वाट बघावी, तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभा राहायचा. आता तिसरा थोड्या वेळात बसेल, तो बसला तोपर्यंत चौथा. अख्खी रात्र त्यातच गेली. सकाळी साधू त्याच्याकडे गेला, काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला? अहो म्हटलं तुम्ही काय सांगितलेलं, ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे ये. रात्रभर थकून गेलो, टक्का जागा आहे, अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत, एक बसला की दुसरा उठतोच आहे. साधूंनी सांगितलं बाळा, आयुष्याचं नेमकं असंच आहे. एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असतं.